नमस्कार मंडळी. भोगीची भाजी म्हटलं की सगळेजण घरातले नाक मुरडतात. आपण लेडीज खातो, पण पुरुषांना खायचं म्हटलं की नवऱ्यांना जर खायचं म्हटलं की ते खूप कंटाळा करतात. पण सगळेच जण आवडीने खातील अशी आपण त्याची ग्रेव्ही केलेली आहे. ग्रेव्ही खूप झटपट आहे आणि करायलाही खूप काही साहित्य लागत नाही. अशाच पद्धतीने आपण केलेली आहे. मस्त झणझणीत भाजी झालेली आहे बघा. म्हणजे सगळेच जण एकच भाजी केली तर सगळेच जण खातील आणि बाजरीच्या भाकरी आणि विचारूच नका, या भाजीची चव खरंच खूप छान लागेल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी, करायलाही सोपी, पण झणझणीत मसाला केला आहे, पण अगदी सोप्या पद्धतीचा मसाला आहे. तर हा झणझणीत मसाला आणि झटपट होणारी भाजी आपल्याला कशी करायची ते बघणार आहोत आपण इथे. तर त्यासाठी अगोदर घेतले मी पूर्ण साहित्य, चिरून घेतलं व्यवस्थित. बटाटे, पेरू, मटार, टोमॅटो, गाजर, वालाच्या शेंगा, सगळं जे आपल्याकडे आहे भाजीपाला आपण तो घेतला आहे पूर्ण. तिथे घेतला आहे, पूर्ण भाज्या घेतलेल्या आहेत. तर भाज्या घेतल्यानंतर चणे पण घेतलेत, हिरवे हिरवे चणे जे असतात म्हणजे ते पण घेतलेत आणि सगळं जे आहे आपल्याकडे ते घेतलं. शेंगदाणे पण घेतले, तीळ पण घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे पूर्ण आपलं साहित्य झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे भाजण्याची तयारी करून. तर एक जाळी घ्यायची आहे, कांदा फोडून घेतला आहे. कांदा फोडून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तो. तर कांदा इथे भाजत असताना तुम्ही बघू शकता उलटपालट करून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित कांदा भाजला जाईल. ज्यावेळेस आपला कांदा भाजत आला त्या स्टेजवरती घालायचे आपल्याला खोबऱ्याचे चांगले 2 तुकडे, मोठाले तुकडे घ्यायचे, ते घालायचे. आणि लसणाचे 3 लसण जे असते, अख्खं लसण जे असते 3 घालायचे आहेत ते. तर ते 3 लसण घेतलेत मी आणि खोबरं आपलं जळू नये म्हणून काय करायचं, उलटपालट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तर येथे खोबरंसुद्धा आपण उलटपालट करून घेतलं आहे आणि लसणसुद्धा आपल्याला छान वरतून भाजून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल लसण का भाजून घेतला आहे, पण याचा फ्लेवर जो भाजीला येतो ना भाजलेल्या लसणाचा, तो अप्रतिम आहे. म्हणजे खरंच छान लागतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण भाजीला छान बनवतात. तर इथे आपलं खोबरंसुद्धा आपण त्याचा भाजून घेतलं आहे आणि एका प्लेटीमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला लसण जो आहे ना तो काय करायचा, आपल्याला लसणाचे आपल्याला थोडेसे साल काढून घ्यायचे आणि त्यातला कचरा काढून टाकायचा आणि आपल्याला आतल्या लसण पाकळ्याच घ्यायच्या आहेत भाजलेल्या. त्याला छान स्मोकी फ्लेवर लागलेला आहे, त्यामुळे छान भाजीला चव येते बरं का. तर येथे लसणाचं पूर्ण आपण हे करून घेतो आहे, म्हणजे आपल्याला लसण पूर्ण व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित आपले कापसुद्धा करून घेणार आहे खोबऱ्याचे आणि लसणसुद्धा व्यवस्थित करून घेतला आहे. तर हे झालं आपलं व्यवस्थित स्वच्छ करून. ते आपल्याला घालायचं आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर घालायचं आहे त्यामध्ये कोथिंबीर घातला की याचा अगोदर घ्यायचं वाटण करून आबडधोबड. हे बघा इथे आपण खोबरं थोडंसं बारीक करून घेतलं आहे. त्या स्टेजवरती आपलं वाटण करून झाल्यानंतर मी घातला आहे इथे 1.5 चमचा गरम मसाला घरगुती. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि लाल मिर्च पावडर घालायची 2 चमचे. अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे. तुम्ही म्हणाल लाल मिर्च पावडर का 2 चमचे, कारण आपण भाजीमध्ये बटाटा, गाजर आणि टोमॅटो हे सगळंच वापरणार, त्यामुळे काय होतं भाजी थोडीशी गुळचिट लागते. थोडीशी स्पायसी असेल ना तर छान लागेल, म्हणून आपण इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घातली. पाणी घालून चांगलं वाटण करून घेतलं आहे मी मसाल्याचं. तर झणझणीत असा आपला मसाला इथे रेडी झालेला आहे. तुम्ही म्हणाल वाटण तर करावंच लागलं. हो, मग वाटण, कारण सगळ्यांना भाजी खायची म्हटल्यानंतर वाटण करूनच करायची आपल्याला. त्याची ग्रेव्ही अगदी छान होते, म्हणजे सगळेजण आवडीने खातात अशी ग्रेव्ही होते. चांगलं 2 चमचे कढईमध्ये तेल घातलं आहे मी आणि तेल घातल्यानंतर आपला मसाला जो करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामधला पूर्ण मसाला आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी छान होईल. म्हणजे मसाल्याचा फ्लेवर जो आहे ना तो खरंच खूप छान येतो वास घरामध्ये. तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर मार्केटमधला कुठलाही मसाला असो तो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे. मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे. लसण वगैरे, जिरे मोहरी काहीच घालायचं नाही. मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे आणि झणझणीत जसा जसा रंग बदलेल आणि तेल सुटेल मसाल्याला तसा आपला मसाला फ्राय होईल आणि त्याचा फ्लेवर जो किचनमध्ये येतो ना मसाल्याचा, खरंच अप्रतिम आहे. बाकी काहीच वापरायचं नाही आता आपल्याला त्यामध्ये. तर अगदी व्यवस्थित आपला मसाला फ्राय करून झाला आहे. इथे तेल पण छान सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जितका 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मसाल्याचा चांगला रंग बदलून जातो. इथे तुम्ही बघू शकता चांगला ब्लॅक रंग झालेला आहे, म्हणजे ब्राऊन आणि ब्लॅक जो असतो ना तो रंग झाला आहे. आता या स्टेजवरती आपल्याला झालं आहे पूर्ण फिरून. तर या स्टेजवरती आपल्याला पूर्ण एवढं आपण बारीक चिरून घेतलेलं जे साहित्य आहे त्यातलं काय करायचं, अगोदर बटाटे घालायचे आहेत, नंतर घालायचं गाजर, त्यामध्ये गाजर, बटाटे आणि फुलगोबी फ्लावर घालायचं आहे आणि पेरू घालायचं आहे. हे आपल्याला एकसारखं 2 मिनटासाठी मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि थोडंसं त्याला मऊ होऊ द्यायचं आहे, म्हणजे बाकीच्या भाज्यांबरोबर हे भाजी जी आहे ना ती पण व्यवस्थित एकसारखी शिजून जाईल. म्हणून आपण काय केलं आहे, बटाटं आणि फुलगोबी
गाजर आणि पेरू जो घातलेला आहे तो अगोदर घातला आहे. चांगलं मी 2 ते 3 मिनटं त्याला फ्राय करून मंद आचेवर घ्यायचं आहे आणि एकसारखं त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे. म्हणजे काय होईल, त्या भाज्या थोड्याशा मसाल्यामध्ये मऊ होतील. निदान 25% जरी मऊ झाल्यानंतर बाकीच्या भाज्यांसोबत शिजायला वेळ लागणार नाही आहे. म्हणजे व्यवस्थित दोन्ही भाज्यांचं बॅलन्स येऊन जाईल. तर हे झालं आपलं फ्राय करून. आणि बाकीच्या बोरं पण घेतलीत मी. आमटी बोरं जे असतात ना, वाळलेले आहेत माझ्याकडे. ताजे पण होते, पण मला वाळलेले बोरं छान लागतात. त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान येतो, आंबूस आंबूस येतो. तर हे झालं आपलं शेंगदाणे, वाटाणे, गिटाणे सगळं टाकून झालं आहे. पूर्ण भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या मसाल्यामध्ये पूर्ण भाज्या टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये जितक्या भाज्या छान फ्राय होतील तितकी तुमची भाजी छान लागेल. आणि हो, तुम्हाला जर वाटलं बिना पाण्याची शिजवायची आहे तर थोडंसं पाण्याचा शिलकावा मारायचा हाताने आणि मंद आचेवर आपल्याला मीठ घालून शिजू द्यायची आहे. सुकी खायची असेल तुम्हाला तर. पण तुम्हाला जर ग्रेव्ही अंगापुरती हवी असेल तर आकाराने पाणी घालायचं आणि थोडीशी पातळ हवी असेल तर त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. तर आता इथे आपलं चांगलं मिक्स करून झालं आहे. नंतर घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये तीळ घालून झालं की म्हणजे तीळसुद्धा आपल्याला लागतील भाजीला. आणि नंतर घालायचं आपल्याला मीठ. भाजीच्या आकाराने आपण इथे मीठ घातलं आहे आणि एकसारख्या आपल्याला भाज्या आता फ्राय करून घ्यायच्या चांगल्या 1.5 मिनटासाठी, 1 ते 1.5 मिनटासाठी. तर इथे भाज्या चांगल्या फ्राय करून घेते मी. आणि जसं जसं फ्राय होतात ना भाज्या, तसं तसं त्या मसाल्याचा फ्लेवर जो आहे ना, ते पूर्ण भाज्यांना लागतो आणि भाज्या पण खायला चवीला छान लागतील. तर मसाले छान फ्राय करून झाले. तर मी भांड्यामध्ये सुद्धा गरम पाणी घेतलं होतं. भांड्यामध्ये गरम पाणी, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलं आहे आणि ते भांडं इसळून आपल्याला टाकून द्यायचं, कारण त्याला थोडासा मसाला चिटकलेला होता. तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याचा फ्लेवर जो आहे ना, तो खरंच खूप छान झाला आहे. तुम्हाला जर वाटलं, मी तुम्हाला सांगितलं बिना पाण्याची शिजवायची असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजू द्यायची मंद आचेवर. आणि अंगापुरतं जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर चांगलं 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता मी इथे अंगापुरती ग्रेव्ही करून घेणार आहे, तर 1 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं चुरून मुरून भाकरीसोबत खायचे तर तुम्ही चांगलं 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. मंद आचेवर 5 मिनटं शिजू द्यायचं, कारण 1 ग्लासाची ग्रेव्ही तुम्हाला उरते यामध्ये. तर मंद आचेवर शिजू दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीचा रंग आणि भाजी छान आपण 4 ते 5 मिनटं शिजू दिलं आहे त्याला. आणि भाजीचा रंग आणि भाजी मस्तच झालेली आहे आपली. पाणी फक्त गरम घालायचं या भाजीमध्ये, म्हणजे चव जी आहे ती व्यवस्थित बॅलन्स राहील आणि म्हणजे त्याची चव कमी होणार नाही, छान लागेल भाजी. तर परत एकदा थोडंसं झाकण ठेवतं एकसारखं मिक्स करून आणि परत 2 मिनटं झाले की आपण एकदा चेक करून बघणार आहोत. तर इथे मस्त अशी आपली गरमागरम झणझणीत भाजी जी आहे ना, शिजून झालेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आपली अगदी ॲक्युरेट, म्हणजे जशी पाहिजे आपल्याला त्याच पद्धतीची झालेली आहे. तर थंड होईपर्यंत थोडीशी घट्ट होईल. तुम्हाला पातळ हवी असेल तर फक्त गरम पाणी घालायचं आणि जेवायला घ्यायचं आहे. तर ही झाली आपली भाजी तयार झालेल्या भाजीमध्ये मस्त घालायचा हिरवागार कोथिंबीर घातला की झणझणीत आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि जो मसाला करून घेतला आहे ना आपण, तो खरंच मस्त झाला आहे. तर ही झाली आपली भाजी आणि मस्त झणझणीत मसाला पण झाला आहे. ग्रेव्ही पण छान अंगापुरती झालेली आहे. तर आपण ग्रेव्ही आपल्या आकारानं करू शकता. तर ही अशी झणझणीत भाजी आपल्याला मस्त भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर बघल्या क्षणीच खावीशी वाटणारी अशी भाजी आपली भोगीची भाजी आहे ही. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आपण नेहमीच शेंगदाण्याचा गूळ घालून करतो, लाल मिरची पावडर घालून करतो किंवा वेगळे मसाले घालून करतो. पण मी ज्या स्टेप बाय स्टेप मसाले घातलेले आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही करून बघा. तुमची भाजी खूप छान होईल. कारण थोड्या थोड्या गोष्टीने काय होतं, अगदी वेगळी चव येते भाजीला. आपण करतो ना नेहमीपेक्षा त्याच्यापेक्षा वेगळी येते. मग काय म्हणतो आपण, अरे वा खरंच खूप छान झाली. तर अगदी तशीच सोपी आणि छान होणारी भाजी आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.